हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आनंदीस व्लॉग. आऊनी मला हे एका जागी बसवण्यासाठी एक टास्क दिला होता. तिला वाटलं मी हे करत 10-15 मिनिटं बसेल, पण मी तर ते 2 मिनिटात संपवलं. सध्या मला सगळं आमच्या आईसारखं करायचं असतं. आई कशी तोंड पुसते, आई कशी आवरते हे सगळं बघून आम्ही तिच्यासारखं करण्याचा सगळं ट्राय करत असतो. त्याचप्रमाणे मी आरशात बघून आईसारखं तोंड पुसत होते. त्यानंतर नंदूसोबत उभी राहून खूप साऱ्या फिरण्याच्या प्लॅनिंग केल्या. मग आजीच्या कपाटात जाऊन बसले. आजीने दिलेला स्कार्फ बांधून मी बाहेर भूर फिरायला गेले. तिकडून आल्यावर पणजी आजीने मला एक गाणं शिकवलं. माझे गाणे ऐक गळे, देश माझा हिंदुस्तान. मग माझी माऊ मला एक आवाज काढायला शिकवत होती. मी खूप सारे प्रयत्न केले आणि अथक प्रयत्नांनंतर फायनली मला तो आवाज काढता आला. मग मी एक मूवी बघितला. मग सावली सोबत खेळून मी माझ्या घरी आले. अरे हो, सावली म्हणजे मनीमेव. घरी आल्यावर आम्ही ट्रायपॉडची मस्त पूजा केली. मी त्याला टिक्का पण लावला आणि जय बाप्पा केला. आल्यावर आई झाडं पाहत होती. त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग केला. आई तिकडे झाडं पाहूपर्यंत मी घरामध्ये नुसतं थैमान घातलं. खूप सारा पसारा काढला. पसारा घालून झाल्यावर पहिल्यांदा मी देवबाप्पाला भेटले. देवबाप्पातल्या कृष्णाला तर मी टोपी पण घातली. किती गोगोड हसतोय तो. मग आईला थोडीशी हेल्प केली. आई क्लिनिंग करत होती, पण मला ते काही पटत नव्हतं. मग आईसोबत मी पण उभं राहून आईची हेल्प करत आईसोबत क्लिनिंग केली आणि थोडं भटोभटोचं गाणं पण म्हटलं. आणि इथं मी मंकीसारखे चढल्यामुळे आईचा खूप सारा ओरडा खाल्ला, खाऊ खाल्ला आणि मी झोपून गेले. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.